जय गजानन. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर 2026 हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात, हे आपण बघणार आहोत टॅरोद्वारे. टॅरोद्वारे आपण गायडन्स घेणार आहोत, प्रिडिक्शन घेणार आहोत की हा महिना तुमच्यासाठी कसा असेल कसा नसेल ते. आणि सो या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपल्या त्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचंय, तुमचे कुलदेवी कुलदैवतचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही पण घ्या, तोपर्यंत मी पण घेते. तर चला आता आपण सुरुवात करू की वृश्चिक राशीच्या जातकांना हा महिना कसा जाईल. सगळ्यात अगोदर आपण आहे ना जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा जाणार आहे. छान महिना आहे, स्टेबिलिटीचा महिना आहे. म्हणजे तुम्ही ऍक्शनवर ऍक्शन घेताय असंही समजा. तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजी इतक्या फास्टली चेंज करतायत की एक स्ट्रॅटेजी वर्क नाही केली तर तुम्ही लगेच दुसरी स्ट्रॅटेजी यूज करतात. म्हणजे जॉब टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला जेही काही करावं लागतंय ते तुम्ही सगळ्या काही गोष्टी करतात आणि कीप इट अप. सगळंच काही छान राहणार आहे, मस्त राहणार आहे, छान होईल. म्हणजे तुम्ही खूप मेहनत घेतात तुमच्या जॉबच्या ठिकाणी ग्रोथ मिळवण्यासाठी, तुमचे प्रोजेक्ट्स कम्प्लीट करण्यासाठी, तुमचे टार्गेट्स कम्प्लीट करण्यासाठी. आजकाल तर प्रत्येक जॉबच्या ठिकाणी असं झालेलं आहे की खूप खूप टार्गेट दिलेले आहेत. तर ते टार्गेट आणि सगळेच जॉब करतात, सगळेच टार्गेट अचीव करतात. पण तुमचं विशेष गोष्ट अशी असणार आहे की जशी सिच्युएशन आहे ना तसं तुम्ही चेंज व्हाल. जशी सिच्युएशन आहे तसं तुम्ही बदल घडवून, म्हणजे जी सिच्युएशनची नीड आहे ना ती तशी ऍक्सेप्ट करून तुम्ही सगळ्या काही चेंजेस करतात, त्याच्यानुसार तुम्ही सगळ्या काही गोष्टी करतात. इमोशनलीही बॅलन्स करतात तुम्ही स्वतःला. फक्त एवढं एक करत असताना ना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची फक्त की इमॅच्युअरपणे डिसिजन घ्यायचा नाही, इमोशनली अडकायचं नाहीये कुणामध्ये. इमोशनली म्हणजे प्रॅक्टिकल राहूनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. प्रॅक्टिकल राहून केलं तर सगळंच काही छान होईल. व्हेरी गुड, बेस्ट. पण जर तुम्ही इमोशनल झालात आणि इमोशनल झाल्यानंतर कसं असतं, व्यक्ती इमोशनल अटॅचमेंट एखाद्या गोष्टीशी, एखाद्या रिलेशनशी, एखाद्या पार्टनरशी, एखाद्या कलिगशी झाली ना तर त्याच्यामुळे असं होऊन जातं की तुम्ही तुमचा फोकस हरू शकतो. ही पण गोष्ट आहे. तर गायडन्स हे आहे, फोकस्ड राहा. छान आहेत, तुमच्या स्ट्रॅटेजी बेस्ट आहेत, वर्क करतायत तुम्ही. ज्याही काही चेंजेस आणतात वर्क करतायत, गुड. वर्क करतायत तर त्याच्या दिशेने जा, भरकटू नका. मी तेही तुम्हाला सांगते. छान आहे, पॉझिटिव्ह आहे. आता आपण बिझनेसवाल्यांसाठी जर बघायचं म्हटलं तर बिझनेसमध्ये अथॉरिटी आहे, पॉझिटिव्हिटी आहे, अथॉराइज आहात तुम्ही. तितकं अनुभव आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा. तुमच्या व्यवसायाविषयी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आहे, सगळं छान आहे. म्हणजे स्टॅबिलिटी आहे, युनिव्हर्सल तुम्ही ब्लेसिंग्स पण आहेत तुमच्यावर. म्हणूनच तुम्ही हा बिझनेस निवडलेला आहे. असंच नाही की तुम्ही डायरेक्टली उठले सुटले कुठलाही बिझनेस निवडून घेतलाय, असं नाही झालेलं. तुम्ही खूप विचार करून, खूप मागचा पुढचा विचार करून तुम्ही हा बिझनेस स्टेबल केलेला आहे. सगळ्या काही गोष्टी छान केलेल्या आहेत. तुमच्याकडे इतकी अथॉरिटी आहे तुमच्या बिझनेसच्या बाबतीमध्ये की तुम्ही सगळं काही छान कराल, पॉझिटिव्ह कराल. इतके तुम्ही आहात, इतके डिटर्मिनंट पर्सन आहात. पण मग प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही म्हणाल प्रॉब्लेमवर आली. येस, प्रॉब्लेम आहे ना. इगो हा तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. की तुमचं जे ॲग्रेशन आहे, आता असं असतं ना की आपल्याला सगळ्यातलं सगळं माहिती असलं ना तर तेव्हा एक सॉफ्ट इगो येऊन जातो माणसाच्या मध्ये की हा, म्हणजे तुम्हाला कदाचित वाटतही नसेल की हा माझ्यामध्ये इगो आहे, पण बोलताना समोरच्याला ते जाणवतो. तुमचे जे पार्टनर जर असेल तर पार्टनरलाही ती गोष्ट तुमची आवडत नसेल. ऍक्च्युली तुमच्यामुळे फायदा सगळ्यांनाच होतोय. तुमचे जे वर्कर्स आहेत त्यांच्याशी तुमचं बिहेवियर थोडंसं अग्रेसिव्ह असेल, हेच याच्यामुळेच. कारण तुम्ही स्वतः परफेक्ट आहात, तुम्हाला सगळं काही गोष्टी परफेक्ट लागतात, परफेक्ट करतात. पण मग समोरचा व्यक्ती तुमच्यासारखा असेलच असं नाही. आणि जी अटॅचमेंट तुमची आहे, ज्या इच्छेने तुम्ही हा बिझनेस करत आहात त्याच इच्छेने जॉबला येणारा व्यक्ती जॉब करत असेल का, तो तर 9 to 5 टाइम बघत असेल की बाबा टाइम झाला, चला निघा, मला निघायचंय, वेळ होतोय जाण्याची. बस तुमची जी अटॅचमेंट आहे तुमच्या बिझनेसच्या बाबतीमध्ये ती समोरच्याची नसेल. किंवा एखाद्या वेळेस तुमचा पार्टनर कदाचित करायचं म्हणून तुमच्यासोबत बिझनेस करत असेल, असंही होऊ शकतं. येस. तर त्याच्यामुळे थोडंसं स्वतःला
कूल काम ठेवा, फिरून या, मस्त एन्जॉय करा, स्वतःही रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्यांनाही रिलॅक्स ठेवा. तुमच्यामुळे जे आजूबाजू तुम्हाला कदाचित फॅमिली सांगतही असेल की हे बिहेवियर तुमचं व्यवस्थित नाही, तुमचे जे वरिष्ठ आहेत तेही तुम्हाला सांगत असतील की एवढं ॲग्रेसिव्हनेस चांगला नाही आहे वगैरे, कोणी ना कोणी तर तुम्हाला बोललं असेल. ते ऐका आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्या गोष्टींना पाळायच्या आहेत. आता परिवाराचा विचार केला असता, परिवारामध्ये म्हणजे तुम्ही जेवढे एफर्ट्स लावलेले होते, जेवढे तुम्ही कष्ट करून तुम्ही परिवारामध्ये काही गोष्टी देत होते, परिवारासाठी करत होते, तर तुम्हाला असं कुठे ना कुठे तुम्ही नाराज आहात, की जे तुम्ही म्हटलेलं होतं, जे तुम्हाला पाहिजे होतं, की तुम्ही जर 100% देताय, तर तुम्हाला 100% तिकडूनही हवं असेल. एखादा व्यक्ती असतोय, की मी खूप करतोय परिवारासाठी, पण मग परिवाराला तेवढी माझी कदर नाही. असेही काही लोकं असतात, असंही काहींना वाटत असतं. साहजिक आहे. अ, पण मग असं असतं, की जे तुम्ही फील करताय ते समोरचा फील करतच असेल का? जे तुम्हाला अटॅचमेंट तुमच्या फॅमिलीविषयी आहे, ती त्यांचीही तुमच्यासोबत आहे का? या पण गोष्टी असतात. आजकाल लोक, परिवार पण, आपले पण खूप प्रॅक्टिकल झालेले आहेत. इमोशनलीच्या जागी प्रॅक्टिकलीच लोकं जास्त आपल्यासोबत अटॅच असतात. सो गाईडन्स एकच आहे, की खूप अपेक्षा करू नका. तुमचं काम तुम्ही करताय, ठीक आहे. तेवढ्यापुरतं तेवढं राहा. त्याच्या बदल्यामध्ये जर तुम्ही खूप अपेक्षा ठेवत जाल, तर मग त्या अपेक्षाभंगही होतील. होतीलच होतील. होणार नाहीत असं नाहीये. पण मग जर तुम्ही अपेक्षाभंग म्हणजे व्हायला नको म्हणून काही जास्त अपेक्षा केल्याच नाहीत आणि पुढे जात राहिले, तर छान होईल. ह्या सगळ्या गोष्टी स्टेबल होऊन अजून दुसरं काही विचार करण्याचा प्रयत्न करा, की ठीक आहे बाबा, जे आहे ते आहे. आता म्हणजे जी ग्रोथ मिळते, जी अटॅचमेंट आहे ती आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्या फॅमिलीसोबत आपल्याला मिळूच शकत नाही. ही रिॲलिटी जर तुम्ही स्वीकारून घेतली, तर पुढे जाऊनही सगळ्याच काही गोष्टी छान होतील. एक वेळ अशी येईल, की तुमच्या फॅमिलीलाही तुमचं महत्त्व कळायला लागेल. सगळं काही पॉझिटिव्ह व्हायला लागेल. ग्रोथ मिळायला लागेल तुम्हाला त्याच्यामध्ये. आता आपण कपल्सच्या विषयी विचार जर करायचा म्हटलं, कपलसाठी तर छान महिना आहे. बेस्ट महिना आहे. पॉझिटिव्ह महिना आहे. प्रॉब्लेम काहीच नाहीये कपल्समध्ये. मस्त असणार आहे. सगळं काही छान आहे. जे छोटं-मोठं तुमच्या डोक्यामध्ये एकमेकांविषयी अडी म्हणतो किंवा थोडा राग असेल, तो त्याला रिलीज करून द्यायचा आहे. तिथल्या तिथं रिलीज करून द्यायचा आहे. म्हणजे हे जे रिलेशन छान आहे ना, ते कंटिन्यू छान राहील. सो तेच आहे, की सगळ्या काही गोष्टी छान करा. काही गोष्टी ज्या निगेटिव्ह तुम्ही मनामध्ये मग ठेवून राहिलेले आहात, जे मी बोलली ना, जी छोटी-मोठी गोष्ट असेल, ती मनामध्ये तुम्ही अडकवून ठेवलेली आहे, तर तिला रिलीज करायची आहे. ओके. सो रिलीज केल्यानंतर छान होईल, मस्त होईल. डे नाईट ते डोक्यामध्ये राहतं मग. झोपत असतानाही ती छोटीशी गोष्ट जी आहे ना, ती छोटीची कधी मोठी होऊन जाते. वाढत ही आपल्याला कळत नाही. सो छान आहे. ओव्हरऑल महिनाही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हनेस घेऊन आलेला आहे. अग्रेसिव्हनेस मी कमी करायला सांगितलेला आहे. तो तर तुम्हाला करायचाच आहे. तुमचा इगो तुम्हाला बाजूला ठेवायचाच आहे. राग तुम्हाला बाजूला ठेवायचाच आहे. सॅटिस्फॅक्शन जे मिळतंय त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळवायचंच आहे. फॅमिली इतकंच तुम्हाला देते तर देते. ठीक आहे. काही हरकत नाही. एक वेळ असा येईल की तुमच्या परिवारालाही तुमचं महत्त्व कळेल. ओके. सो बिझनेसमध्ये पण तेच. जर तुम्हाला बिझनेसमध्ये तुमच्या मनानुसार होत नाहीये, तर समोरचा व्यक्ती वेगळा आहे. आपण वेगळे, आपले विचार वेगळे आहेत. समोरच्या चे विचार वेगळे आहेत. आपले अटॅचमेंट वेगळी, समोरच्याची अटॅचमेंट वेगळी. एवढ्याच काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत फक्त. आणि हो, जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल, पर्सनल गाईडन्स तुम्हाला हवं असेल, तर स्क्रीनवर एक नंबर येतोय. त्याच्यावर तुम्ही मेसेज करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. मेसेजच करायचा आहे, कॉल कोणीही करू नका. कारण असंही रीडिंग जेव्हा होईल तेव्हा तुमच्याशी कॉल केला जाईल, व्हिडिओ कॉलद्वारे तुम्हाला ही रीडिंग दिलीच जाईल. सो मेसेज करून तुम्हाला ह्या गोष्टी कळवायच्या, सीट बुक करायचंय. आणि जर रीडिंग आवडली असेल, गायडन्स तुम्हाला आवडलं असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.